नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण तलाठी या भरतीसाठी मॅरेथॉन ही प्रश्न सिरीज चालू केलेली आहे, तलाठी मॅरेथॉन नावाची. तर यासाठी आपण या पेपरमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आणि येणारे संभाव्य प्रश्न सर्वच आहेत यामध्ये. आणि जे प्रश्न रिपीट होणारे आहेत ते सुद्धा आपण कव्हर करत आहोत. ठीक आहे. तर आज आपला 5वा मॅरेथॉन पेपर आहे. यामध्ये आपण इंग्लिश ग्रामर या घटकावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचे, म्हणजेच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा पहिला प्रश्न असा आहे, इथं पाहू शकता तुम्ही, चूज द करेक्ट. तर बघा इथं पहिला प्रश्न काय मला, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स. ठीक आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, म्हणजे इथंच काय आपल्याला टेन्स म्हणले, म्हणजेच इथं काय आपल्याला वर्ब द्यायचं आहे, इथं एक क्रियापदाचं बरोबर पर्याय टाकायचं आहे. तर वाक्य काय दिलं बघा इथं, ही अँड गुड्स फॉर लिव्हिंग. तर इथं 2 रिकाम्या जागा दिल्यात. तर इथं येणारे शब्द आपल्याला टाकायचे जे टेन्सनुसार परफेक्ट असतील. ठीक आहे, तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4, ही बायज अँड सेल्स. आता इथं यस यस कसं का लागलं, कारण की बघा ही हा आपला आहे थर्ड पर्सन, ते पण सिंग्युलर, त्यामुळे येणाऱ्या क्रियापदाला समोर फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ना, तर येणाऱ्या क्रियापदाला समोर यस किंवा ई एस किंवा आय ई एस हे प्रत्यय घेऊन क्रियापद येत असतात. तर चौथा पर्याय आपला अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, अ ग्रेट मेनी अनएम्प्लॉईड पर्सन वेअर प्रेझेंट ॲट द डेमॉन्स्ट्रेशन. तर बघा इथं काय म्हणलं, इथं फिल इन द ब्लँक आहे. पर्सन या शब्दाला आपल्याला बरोबर वापरायचं आहे. एकतर सिंग्युलर घ्या, प्लुरल घ्या, काय ते आपल्याला ते पाहू आपण. ठीक आहे, बघा इथं काय दिलं त्याने अगोदर, अ ग्रेट मेनी. ठीक आहे, आता हे अ ग्रेट मेनी जे आहे याच्यानंतर येणारं जे नाऊन असतो ना, तर तो आपला असायला पाहिजे प्लुरलमध्ये. तर इथं काय दिलं आपल्याला, पर्सन हे सिंग्युलर झालं. मग मला सांगा याचं प्लुरल काय, तर पर्याय क्रमांक 1. तर उत्तर काय येतं आपलं, पर्याय क्रमांक 2 उत्तर अगदी बरोबर आहे. पर्सन याचं उत्तर येतं. ठीक आहे, कारण की प्लुरल आहे. अ ग्रेट मेनी नंतर येणारा जो नाउन असतो तो आपला प्लुरल असतो, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न आपल्याला इथं, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस युजेस ॲपोस्ट्रॉफीज करेक्टली. ठीक आहे, आता इथं ॲपोस्ट्रॉफी मार्क कोणत्या वाक्याला बरोबर आले हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथं बघा यासाठी पर्याय उत्तर मी डायरेक्ट सांगतो. पर्याय उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4. बघा इथं ॲपोस्ट्रॉफी बरोबर लावलेली आहे. फॉलो द डॉक्टर्स, बरोबर डॉक्टर्स ॲडवाईस, त्याच्यानंतर कॉमा दिला त्यांनी, अँड यू विल रिकवर सून. ठीक आहे, आपल्याला ॲपोस्ट्रॉफी चेक करायची होती, इथं आलेली आहे. वरचं वाक्य जर बघा इथं डझंटला चुकीची ॲपोस्ट्रॉफी दिली त्यांनी, इथं एन नंतर त्याने ॲपोस्ट्रॉफी द्यायला हवी होती. ठीक आहे, तर आपला चौथा पर्याय एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपल्याला, चेंज द फॉलोइंग complex sentence into simple sentence. Okay, the complex sentence is given here. We have to convert this into simple sentence. The sentence is in complex. Which is the sentence? Where there is a life, there is a hope. हे आपलं वाक्य आहे. ठीक आहे, याला आपल्याला सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1, लाईफ अँड होप फाइंड एव्हरीवेअर, हे त्याचं सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्जन होतं. पुढचा प्रश्न आपल्याला, ॲन इंडिपेंडंट क्लॉज कंटेन्स. आता हे तुमचं जर क्लॉज झालं असेल त्याचं उत्तर यायला पाहिजे. बघा इंडिपेंडंट क्लॉजमध्ये काय काय असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणता भाग येतो वाक्याचा. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1. तर अ सब्जेक्ट आणि अ वर्ब, म्हणजेच त्याच्यामध्ये ना एक सब्जेक्ट असतो आणि एक वर्ब असतो. हा असतो आपला इंडिपेंडंट क्लॉज, स्वतंत्र क्लॉज असतो हा. पुढचा प्रश्न, माय फादर विल रिटायर फ्रॉम सर्व्हिस अ इयर. ठीक आहे, फिल इन द ब्लँक आहे, प्रिपोजिशन टाकायचं आपल्याला. वाक्य काय दिलं बघा, माय फादर विल रिटायर फ्रॉम सर्व्हिस, तर अ इयर दिलं. तर यासाठी कोणतं प्रिपोजिशन येतं, पर्याय क्रमांक 3, इन अ इयर. कोणतं येतं, इन अ इयर येतं. पुढचा प्रश्न आपल्याला, आय मस्ट गो टू सी ओल्ड टीचर. बघा इथं वी हॅव टू यूज द आर्टिकल, राईट. द सेंटेन्स इज आय मस्ट गो टू सी ओल्ड टीचर. सो आवर ऑप्शन कॅन बी फोर्थ, नो आर्टिकल. So the next question is, let us play, add question tag. So the sentence is given here, let us play. We have to add question tag to the given sentence. So the given sentence is, let us play. So there are 4 options we are having, which can be correct answer. So बघा इथं let us play इथं वाक्य दिले, तर याला आपल्याला काय करायचं, क्वेश्चन टॅग करायचं आहे. आता याचा क्वेश्चन टॅग करताना बघा क्वेश्चन टॅगचे बरेच नियम आहेत. तर याच्यामध्ये आपला कोणता नियम फॉलो होतो बघा, लेटस प्ले. जेव्हा लेटस येतं ना तेव्हा त्याचं आपल्याला काय करावं लागतं, शल वी हाच आपल्याला क्वेश्चन टॅग वापरावा लागतो. तर इथं शल वी कोणता पर्याय दिला आपल्याला, शल वी, राईट. लेटस प्ले, शल वी हा त्याचा एकदम क्वेश्चन टॅग होतो, बरोबर आहे हा पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपल्याला, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा तुम्हाला धडा झाला असेल. तर इथं बघा आपल्याला पहिलं सब्जेक्ट सांगायचं, मग त्याच्यानंतर कोणतं वर्ब येतं त्याला ते पाहू आपण. ठीक आहे, वाक्य काय दिलं बघा,
द कॉस्ट ऑफ ऑल दीज आर्टिकल्स रायझन. ठीक आहे, इथं आपल्याला एक वर्ब टाकायचं आहे. तर इथं बघा, इथं काय म्हणले, हे आर्टिकलसाठी येणं गेले आपलं वर्ब, इथं आले कॉस्टसाठी. राईट, द कॉस्ट ऑफ ऑल दीज आर्टिकल्स, आपल्या सगळ्याचा कॉस्ट सांगायचे. राईट, मग काय येतं उत्तर ह्याचं? पर्याय क्रमांक 1 हॅज उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे, हॅज उत्तर येतं, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न आपल्याला, चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. इथं वाक्य दिले आपल्याला, याच्यासाठी आपल्याला काय टाकायचं? कंजंक्शन वापरायचे, उभयन्वयी शब्द. वाक्य काय दिलं बघा, शी बॉट हर सेल्फ अ मॅप, शी वुडंट गेट लॉस्ट. ठीक आहे, तर इथं कोणतं कंजंक्शन येतं पाहू आपण. पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं, शी बॉट हर सेल्फ अ मॅप सो दॅट शी वुडंट गेट लॉस्ट. ठीक आहे, सो दॅट हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न आपल्याला आहे, चूज द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स फॉर द गिवन सेंटेन्स. द सेंटेन्स इज गिवन हिअर. लेट अस रीड द सेंटेन्स. Result, a new clinical trial has shown a new radiotherapy technique can treat cancer patients. Just 5 sessions instead of the typical 37. तर इथं बघा आपल्याला प्रिपोजिशन वापरायचं आहे. तर यासाठी योग्य पर्याय इथं बघा, पर्याय क्रमांक 4 अतिशय योग्य आहे. बघा इथं काय म्हणलं, रिझल्ट्स फ्रॉम. तर पहिल्या रिकाम्या जागी फ्रॉम येतं. रिझल्ट्स फ्रॉम अ न्यू क्लिनिकल ट्रायल हॅज शोन अ न्यू रेडिओथेरपी टेक्निक कॅन ट्रीट कॅन्सर पेशंट्स in just 5 sessions instead of the typical 37. पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट प्रीफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आता प्रीफिक्स म्हणजेच काय? शब्दाच्या अगोदर येणारे प्रत्यय. ठीक आहे, आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर येणारे. तर इथं बघा आपल्याला काय दिले, वाक्य दिले, त्याच्या अगोदर आपल्याला ना एक प्रीफिक्स लावायचे. पहिलं वाक्य अंडरस्टँडिंग करून घेऊ. बघा इथं काय म्हणलं, ड्युरिंग द मिड-18s मेनी पीपल जॉईन स्लेवरी मुवमेंट. तर इथं आपल्याला ना स्लेवरी या सोबत ना एक प्रिफिक्स लावायचे स्लेवरी या शब्दाला. तर इथं बघा वाक्याचा अर्थ काय होईल की 18व्या शतकामध्ये ना बऱ्याच नागरिकांनी स्लेवरी मुवमेंट. आता इथं अँटी स्लेवरी येतं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं. बघा पर्याय बरोबर आहे आपला. अँटी स्लेवरी मुवमेंट म्हणजेच काय? गुलामगिरी विरोधात केलेली चळवळ. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 येतं अँटी स्लेवरी म्हणजेच काय? गुलामगिरीच्या विरोधात केलेली. पुढचा प्रश्न, चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. वाक्य इथं दिले आपल्याला, त्याला पंक्च्युएट करायचे म्हणजेच काय? योग्य विरामचिन्ह टाकायचे. वाक्य काय दिलं, वाव फ्रान्स वन द फुटबॉल कप धिस इयर. बघा इथं वाव नावाचा शब्द दिला, हा तो आपला इंटरजेक्शन. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अगोदर इथे यायला पाहिजे. बघा इथं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कुठं दिलं? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, वाव नंतर एक्सक्लेमेटर दिलं आणि लास्टला इथं आपलं फुल स्टॉप. हे सर्व आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द ॲप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. बघा पुन्हा कंजंक्शन आहे, आपल्याला कंजंक्शन वापरायचे. मित्रांनो TCSचा पॅटर्न आहे, समजून घ्या. हे काय क्वेश्चन आपल्याला इझी देणार नाही. जर तुम्ही मागचे पेपर जर तुम्ही चेक केले आजपर्यंत झालेले, तर तुम्ही चेक करू शकता त्याला. ठीक आहे, हार्ड क्वेश्चन देतोय, त्याच्यामुळे आपल्याला अशी क्वेश्चन पेपर घ्यावे लागतील. तर बघा इथं काय म्हणलं, कंजंक्शन आपल्याला सांगायचे. वाक्य काय बघू अगोदर, ही सीक्स हिज मदर्स परमिशन, ही डज एनिथिंग इम्पॉर्टंट. बघा इथं काय म्हणलं, तो त्याच्या आईची परमिशन घेतो, तो महत्त्वाचं काही करताना. म्हणजेच कधी परमिशन घेतो? तो काही करताना. राईट, म्हणजे करण्याच्या अगोदर तो परमिशन घेतो. अगोदरलाच काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? बिफोर. राईट, ही सीक हिज मदर्स परमिशन बिफोर ही डज एनिथिंग इम्पॉर्टंट. काय येतं उत्तर मग इथं? बिफोर येतं. पुढचा प्रश्न आपल्याला, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे इथं. ठीक आहे, इथं बघा आता वाक्य काय दिले, शी डझंट से व्हॉट शी हॅज इन माइंड, शी सेज ओनली व्हॉट हर बॉस लाईक्स टू हिअर फ्रॉम हर, शी इज नॉट. ठीक आहे, बघा इथं आपल्याला ॲडजेक्टिव्ह वापरायचे. बरोबर, मग इथं काय येतं बघा, शी डझंट से व्हॉट शी हॅज इन माइंड. तिच्या मनामध्ये काय झालं ती काही सांगत नाही, पण ती काय करते? शी सेज ओनली व्हॉट हर बॉस लाईक्स टू हिअर फ्रॉम हर. ती फक्त तिच्या बॉसला जे आवडतं तीच ती सांगत असते. बरोबर आहे, मग ती काय आहे? शी इज नॉट सिन्सिअर. काय येतं उत्तर? सिन्सिअर. पुढचा प्रश्न आपल्याला, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, पुन्हा इथं ॲडजेक्टिव्ह वापरायचं बघा आपल्याला. बघा इथं वाक्य काय दिलं, माय फादर हॅज पेशन्स दॅन माय मदर हू लुजेस हर टेम्पर फॉर ट्रिवियल थिंग्स. आता इथं महत्त्वाचं काय? ट्रिवियल म्हणजे काय रे? ट्रिवियल म्हणजे काय? क्षुल्लक कारण. म्हणजे क्षुल्लक कारण म्हणजे काय? एकदम छोटी गोष्ट. ठीक आहे, आता इथं वाक्य बघा तुम्हाला समजायला पाहिजे की डिग्री, ॲडजेक्टिव्ह ऑफ डिग्री आले बघा इथं, द्याने आले. ठीक आहे, द्याने आले म्हणजे इथंच कोणतं येतं? इथं कंपॅरेटिव्ह फॉर्म इथं यायला पाहिजे, कंपॅरेटिव्ह फॉर्म डिग्रीमधला. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 मोर. माय फादर हॅज मोर पेशन्स दॅन माय मदर हू लुजेस हर टेम्पर फॉर ट्रिवियल थिंग्स. ठीक आहे, पुढचा प्रश्न येतं बघा,
चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाउन फॉर द गिवन सेंटेन्स. वाक्य दिले आपल्याला, नाउन फॉर्म द्यायचे. इज बेटर दॅन क्युअर. ठीक आहे, इज बेटर दॅन. तर उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. बघा इथं पुन्हा कंजंक्शन आपल्याला टाकायचे. वाक्य काय दिलं बघा, ही फाउंड हिज वॅलेट, ही हॅड लेफ्ट इट. ठीक आहे, बघा इथं काय म्हणतं इथं पर्याय क्रमांक उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 वेअर. ही फाउंड हिज वॅलेट वेअर ही हॅड लेफ्ट इट. राईट, त्याचं पॉकेट सापडलं जिथं त्यानं सोडलं होतं किंवा हरवलं होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न येतं, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्स. बघा इथं 2 वाक्य दिलेले आहेत आपल्याला, सीता हॅज अ पेन आणि सीता हॅज अ पेन्सिल. तर हे 2 वाक्य आपल्याला जोडायचे. तर कोणतं जोडलेलं वाक्य बरोबर आपल्याला सांगायचं. एकच वाक्य करायचं जोडून, ध्यानात ठेवा. तर इथं बघा, सीता तर एकच सब्जेक्ट आहे आपल्याला, राईट. तिच्याकडे 2 वस्तू आहेत, मग आपण त्या 2 वस्तू जोडू शकतो. कशानं? अँड आहेत म्हणून सांगायचे ना, दोन्ही तिच्याकडे. राईट, मग उत्तर काय येतं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. सीता हॅज अ पेन अँड अ पेन्सिल. सीताकडे काय आहेत? पेन आणि पेन्सिल आहेत. पुढचा प्रश्न, चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. पंक्च्युएशन मार्क्स पुन्हा आल्या बघा. वाक्य काय दिले, जानेवारी अँड फेब्रुवारी आर ऑफन कोल्ड, वेट अँड ग्रे इन पोर्तुगाल. ठीक आहे, आता इथं आपल्याला ना बरोबर पंक्च्युएशन मार्क द्यायचे, म्हणजेच विरामचिन्ह. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, इथं 4 पर्याय दिलेले आहेत. तर येतं उत्तर बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील यासाठी. ठीक आहे, पर्याय थोडं खाली इथं पाहू शकता. जानेवारी अँड फेब्रुवारी आर ऑफन कोल्ड नंतर कॉमा, वेट नंतर कॉमा, त्याच्यानंतर अँड ग्रे इन पोर्तुगाल. पोर्तुगाल नंतर बघा इथं फुल स्टॉप आलं आहे. हे पंक्च्युएशन मार्क्स आहेत या वाक्याचे. पुढचा प्रश्न आपल्याला, व्हॉट यू हॅव सीन जस्ट नाव इज द टीप ऑफ द आइसबर्ग. द अंडरलाईन पार्ट मीन्स. बघा इथं वाक्य दिले आपल्याला, व्हॉट यू हॅव सीन इज जस्ट नाव टीप ऑफ द आइसबर्ग. आता आपल्याला काय करायचं, अंडरलाईन केलेल्या भागाचा मिनिंग सांगायचा इथं. ठीक आहे, द अंडरलाईन पार्ट मीन्स. ठीक आहे, तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1, अ स्मॉल पॉट ऑफ प्रॉब्लेम विच इज लार्जर दॅन इट सीम्स. म्हणजेच काय, छोटी गोष्ट आहे, जेवढं दिसतं, जेवढं मोठं दिसतं त्याच्यापेक्षा ती क्षुल्लक गोष्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपल्याला, यूज द करेक्ट प्रोनाउन आय बॉट धिस पेन सो. ठीक आहे, आता इथं आपल्याला प्रोनाउन टाकायचं. बघा इथं काय म्हणलं, तर बघा इथं काय म्हणलं, यूज द करेक्ट प्रोनाउन. वाक्य काय दिले, आय बॉट धिस पेन सो इट इज. इथं आता प्रोनाउन द्यायचं आपल्याला. मग इथं काय येतं आपलं, माय येतं, मायन येतं, मी येतं, इट्स येतं. तर इथं उत्तर येतं बघा माईन. सो इट इज माईन. आय बॉट दिस पेन, मी हे पेन खरेदी केली, बरोबर. मग ती कोणाची झाली, ती आता माझी झाली. इट इज माईन. ठीक आहे, पुढचा प्रश्न, द ॲक्सेप्टेड कोड ऑफ बिहेवियर इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. ठीक आहे, आता बघा पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये एक ॲक्सेप्टेड बिहेवियर कोड असतो. ठीक आहे, तर त्यालाच काय म्हणतात माहिती आहे का, प्रोटोकॉल्स म्हणतात. काय म्हणतात, प्रोटोकॉल्स. पुढचा प्रश्न, फाइंड द अँटोनिम ऑफ स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअलचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द द्यायचा आहे. विरुद्धार्थी अँटोनिम म्हटलं जाते ह्याला, अपोजिटसुद्धा असं म्हणतो आपण त्याला. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, मटेरियल. ठीक आहे, स्पिरिच्युअल, मटेरियल. ॲनिमल्स दॅट फीड ऑन ग्रास. ॲनिमल्स दॅट फीड ऑन ग्रास, जे ॲनिमल गवतावरती जगतात त्याला काय म्हटलं जातं. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 येतं, ग्रॅमिनिवरस. पुढचा प्रश्न आपल्याला, चूज द करेक्ट स्पेलिंग. आता इथं करेक्ट स्पेलिंग द्यायची आपल्याला ॲक्सेलरेशनची. ठीक आहे, 4 स्पेलिंग दिल्यात इथं आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, ACCELERATION. ही आहे ॲक्सेलरेशनची स्पेलिंग आहे. पुढचा प्रश्न, आवर सिटी विल हॅव युनिव्हर्सिटी सून, यूज द करेक्ट फॉर्म ऑफ आर्टिकल. तर युनिव्हर्सिटी आहे, तर कोणतं आर्टिकल येतं, अ आर्टिकल येतं युनिव्हर्सिटीसोबत, अ युनिव्हर्सिटी सून. पुढचा प्रश्न, कॅन यू हेल्प मी विथ द 1000 रुपीज. बघा इथं काय म्हणलं आहे. ठीक आहे, इथं आपल्याला सूचना तर दिली नाही, पण इथं 4 पर्याय दिलेत. त्या 4 पर्याय आपण ओळखू शकतो. इंटरगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, कॉम्प्लेक्स आहे, कंपाऊंड आहे. तर बघा वाक्य आता पुन्हा वापरू आपण, कॅन यू हेल्प मी विथ 1000 रुपीज. आता इथं लास्टला घ्यायला आपल्याला क्वेश्चन मार्क, बरोबर. क्वेश्चन मार्क घ्यायलाच म्हणजेच काय, इंटरोगेटिव्ह आहे, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, इफ इट रेन्स द मॅच विल बी पोस्टपोन्ड. ठीक आहे, आता हे वाक्य कोणत्या ह्याच्यामध्ये येईल हे सुद्धा सांगायचं आपल्याला. इफ इट रेन्स, जर पाऊस पडला तर आपली मॅच काय होईल, पोस्टपोन होईल, म्हणजेच काय, समोर ढकललं जाईल. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, कॉम्प्लेक्स आहे. कोणता आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर मित्रांनो, आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 30वा प्रश्न आहे तुमच्यासाठी, अ फिमेल शिप इज कॉल्ड. ठीक आहे, फिमेल शिपला काय म्हटलं जातं. 4 पर्याय दिले तिथं, इव म्हटलं जातं, पपी म्हटलं जातं, फॉन किंवा कब. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, आजचा आपला इंग्लिश हा ग्रामर पेपर झालेला आहे, जो संभाव्य आहे. आणि आपण अशी सिरीज आपण परीक्षा
ठीक आहे, होईपर्यंत आपण ही चालूच ठेवणार आहोत आणि लवकरच मी मराठी ग्रामरसुद्धा सिरीज चालू करणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.